येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी व सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे। काही ठिकाणी तर शेतात 3 ते 4 फूट पाणी साचल्याने पीक सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। संपूर्ण हंगामभर मेहनत करून उभे केलेले सोयाबीन पीक आता तोंडाशी आले असतानाच मुसळधार पावसाने अक्षरशः घास हिरावला आहे। सोयाबीन पीक पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे। पुंडलिक सूर्यभान सोनवणे, तालुका येवला, जिल्हा नाशिक, मुक्काम पोस्ट धुळगाव मधून बोलतोय मी। अतिवृष्टीमुळे 2-3 दिवसापासून पाऊस चालल्यामुळे मुसळधार 1.5 एकर सोयाबीन पूर्ण पाण्यात आहे। त्याचा काहीच नफा मिळणार नाही आम्हाला। अतिवृष्टीमुळे हे पीक पूर्ण तोट्यात गेलेले आहे। पहिले पीक गेलेले आहे आणि आता हे बी पीक गेलेले आहे। पूर्ण म्हणजे 8 ते 10 दिवस पाणी हटू शकत नाही सर।